स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावाचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आलाय। सत्ताधारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय। किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतो त्याचं नाव छत्री निजामपूर असं आहे। त्याचं नाव आता रायगडवाडी करा अशी मागणी पडळकरांनी केली। रायगडाच्या पायथ्याशी निजाम कुठून आला असा सवाल त्यांनी केलाय। तर इतिहासाच्या खुणा पुसू नका, किती दिवस हे बदला ते बदला म्हणणार शेतकऱ्यांचे मुद्दे महत्त्वाचे तशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे। तर छत्री निजामपूर हे नाव बदलायचं असेल तर आमचीही सहमती असेल अशी प्रतिक्रिया अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली आहे। शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आतापर्यंत रायगडावरती आहेत त्या लोकांना ज्या पुरातत्व विभागाने नोटिसा दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी गेलो होतो। ह्या ज्या सगळ्या वाड्या ज्या 10-12 होत्या तिथल्या लोकांशी मी चर्चा केली आणि अतिशय गंभीर बाब म्हणजे छत्र निजामपूर हे ह्या ग्रामपंचायतीचं नाव आहे। आता हे किती दुर्दैवी आहे बघा, पवित्र ठिकाण ते छत्र निजामपूर ग्रामपंचायतीच्या अंडर कसं काय असू शकतं। आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी अशी आहे की या ग्रामपंचायतीचं नाव बदलून किल्ले रायगड करावं। इतिहासकालीन जी नावं असतील, इतिहासकालीन जी संदर्भ साधनं असतील त्याच्यामध्ये जो उल्लेख असेल तोच तिथे असावा। उगाच काहीतरी विकासाच्या नावाखाली विध्वंस आणि स्वतःची प्रतिष्ठा राखायला अशा पद्धतीनं हे करणं याला काही अर्थ नाही। त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या पटलावरून पुसल्या जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। मी तर तुम्ही जो सांगितला त्या मुद्द्याचा थोडा बारकाईनं अभ्यास करतो आणखी की कोणाची काय मागणी आहे। जसं आता हिरकणीचा बुरुज आहे, उद्या कोणी म्हणेल हिरकणी बुरुजाचं नावच बदलून टाका, किंवा पाचाडचा जिजाऊंचा वाडा आहे जिजाऊ साहेबांचा, उद्या कोणी म्हणेल ह्याचं नाव बदलून टाका। तर असं कोणी काही मागितलं कसं काही होईल असं काही एवढं काही सरकार दूध खुळं नाही आहे, बोलणारे दूध खुळे असतील। असं आता भरतशेठ आमचे आदरणीय मंत्री यांचा तो मतदारसंघ आहे, कदाचित त्यामुळे मागणी असेल आणि नावाला काय आक्षेपार्ह असेल तर काय हरकत नाही, ती प्रोसिजर आहे। जर तसं मागणी लोकांमध्ये येत असेल त्याचा विचार नक्की करतील। पडळकरांचं म्हणणं कदाचित तिथे निजामपूरला याला आक्षेपार्ह असेल, म्हणजे मुस्लिम बहुल असं नाव असेल तिथे, पण पूर्वपासूनची वसाहत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वांगीण विचार करून जर ठरत असेल तर शासन त्याला नक्की विचार करेल। पण तसं असेल तर त्याला काय हरकत नाही आहे। तुमचं म्हणणं की नाव बदललं पाहिजे? येस, म्हणणं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात